नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे फोटो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातले बरेच व्हिडिओ धक्कादायक घटनांचे असतात. काही लोक अशी कृत्ये करतात ज्यामुळे त्यांचा जीव जाण्याचा धोका उद्भवतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका तरुणाचा आहे. गळफास कसा घ्यायचा हे दाखवताना त्याच्याबरोबर जे घडलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. ही घटना अहिल्यानगर मधील जामखेड मध्ये घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार प्रकाश बुडा असे या तरुणाचे नाव आहे. तो नेपाळचा रहिवासी आहे. गळफास कसा घ्यायचा याचे रील बनवणं महागात पडले. गळफासचं रील बनवताना प्रत्यक्षात त्याला गळफास बसला. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी तातडीने युवकाला रुग्णालयात दाखल केले. सध्या या युवकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. अशा प्रकारचा मूर्खपणा कोणी करू नये आणि कोणी करत असेल तर त्याला प्रोत्साहन देऊ नये, तसेच असली व्हिडिओ शेअर करू नये. प्रकाश बुडा हा जामखेड मधील एका हॉटेलमध्ये काम करणारा कर्मचारी आहे. सकाळी 8 वाजता तो जामखेड शहरातील हॉटेलच्या बाजूला असलेल्या नदीवर गेला. तिथे त्या ठिकाणी फाशी कशी घ्यावी असा रील बनवत होता. मात्र या नादात त्याला खरंच फाशी बसली आणि तो बेशुद्ध झाला. प्रकाश बेशुद्ध झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या मित्रांना वाटले. त्यामुळे ते प्रचंड घाबरले. त्यांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोन केला. सामाजिक कार्यकर्ते आल्यानंतर त्यांनी नाडी परीक्षण केल्यानंतर तो जिवंत असल्याचे लक्षात येताच त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. इंस्टाग्राम रील बनवण्याच्या नादात मृत्यू झाल्याच्या यापूर्वीही काही घटना घडल्या आहेत. क्षणिक प्रसिद्धीसाठी लोक आपल्या जीवाची पर्वा करत नसल्याचं यातून दिसतं. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. फसवणूक, जीवावर बेतणारे प्रसंग आणि फेक न्यूज पसरवण्याच्या घटनांमध्ये सोशल मीडियाचा वापर होत असल्याचं समोर आलं आहे.